शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेनेचे आदित्यसाहेब ठाकरे शिवसेना नेते त्यांच्या नेतृत्वाखाली महाआदित्य रोजगार मेळावा कल्याण लोकसभेतील अंबरनाथ शहरातून येथील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा रोजगार मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तरुणांना वाव द्यावा किंवा ज्यांना रोजगाराची अपेक्षा आहे रोजगाराला उपलब्ध व्हावा या भावनेतून प्रत्येक कार्यकर्त्याने त्या ठिकाणी या रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं आणि संपूर्ण याच्यामधून म्हणजे एखादा पॅकेजिंगचा मुलं मुली असतील किंवा बँकिंगचे असतील किंवा तुमचे इंजिनियर असतील किंवा वेगळ्या वेगळ्या माध्यमातून असणारे सर्व तरुणांना या ठिकाणी वाव मिळवून देण्याचं काम केलंय। आज या ठिकाणी मी सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्ही सगळ्या ठिकाणच्या लोकांबरोबर या ठिकाणच्या सर्वांना भेटलो आम्ही मॅनेजमेंटच्या लोकांना। त्याने कमीत कमी 200 ते 300 लोकांना आज या ठिकाणी रोजगार दिलेला आहे आणि भविष्यात त्याच्यापेक्षाही ते हजाराच्या वर ते कार्यकर्ते या ठिकाणी रोजगार मिळवून देण्याचं काम करतील। आणि अशा आमच्या युवा सेनेचे राज महाडिक आणि त्यांचे सर्व सहकारी त्या कल्याण लोकसभेचे आमचे शरद पाटील जिल्हा प्रमुख आणखी आमचे सर्व सहकार्याने इथे चांगली मेहनत घेतली। गेल्या 10 ते 12 वर्षापासून या देशामध्ये एका ठगा पंतप्रधानाने जी खोटी आश्वासनं दिली होती, एवढा कोटी रोजगार देऊ तेवढा कोटी रोजगार देऊ, प्रत्यक्षात वास्तवात काही ग्राउंड लेवलवरती दिसत नाही। आणि या देशातला जो तरुण जे आहे जेएनजी आहे आणि जो त्या तरुणांच्या माध्यमातून जी बेरोजगारी निर्माण झालेली आहे ही अत्यंत देश एका विचित्र अशा अवस्थेतून जात आहे। जर हाताला रोजगारच नाही तर त्याचं पोटाचं खडकी भरणार कशी अशा प्रकारची परिस्थिती आहे। अनेक समाजामधल्या ज्या मागणी होती की आम्हाला रोजगार हवाय त्या अनुषंगाने जे ह्या आजूबाजूच्या क्षेत्रामधील कारखानदार असतील औद्योगिक वसाहत ज्या असतील त्यामध्ये ज्या ठिकाणी नोकऱ्या उपलब्ध आहेत अशा प्रकारच्या आम्ही एक सर्चिंग करून इथल्या तरुणांना रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न केला आणि त्यामध्ये बऱ्यापैकी आम्हाला यश येऊन काही तरुणांना याच ठिकाणी लागलीच त्यांना ऑफर लेटर सुद्धा काही कंपन्यांच्या माध्यमातून दिलेलं आहे। तेच आमच्या कार्याचं सार्थक झालं असं आम्हाला वाटतं।